श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो, म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थसहित. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मरतोगामी. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. आज्ञेविना काळही ना नेही त्याला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ना भीती तयाला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिला आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. विभूती नमनाम ध्यानार्थी तीर्थ. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या पंचामृतात. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलं आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना
सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे लाभ। मनातील भीती नष्ट होते। या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे। म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते। सर्व कामे पूर्ण होतात। या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी। त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात। आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते। कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते। मृत्यूनंतरचे भय नष्ट होते। तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही। तसेच अपमृत्यूपासून आपले संरक्षण होते। श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो। या मंत्राच्या नियमित पठनामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते। संकटातून सुटका होते। प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते। श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते। या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो। त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात। तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते। असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे। जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते। स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करण्याच्या किंवा जीवनाची वाट ठरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो। तुम्हालाही ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरु स्वामी समर्थ। धन्यवाद।